तुम्ही जरा तानाजी सावंतना एक फोन लावून थोडी तकलीफ घ्या आणि विचारून घ्या त्यांना मंत्री बनण्यासाठी काय करावं लागलं. रावसाहेबला थोडी तसदी घ्या ना थोडी. कशाला निरंतायला त्या महिलेला विचारायला बोलताय. अशोक पाटील भांडूपचे त्यांची आमदारकी काढून घेण्यासाठी त्यांच्या हातात एबी फॉर्म दिला होता. तो काढून घेण्यासाठी किती मिठाई समोरच्याकडनं घेतले. रावसाहेबला घ्या ना अभ्यास करून थोडासा, माझी आपला विनंती आहे हो. तेव्हा मग अपक्षांना मंत्रिपद दिली ज्यांचा पक्षवाढीशी काय संबंध नाही. त्याचा मागचं नेमका गोड बंगाल काय आहे. रावसाहेब आपण तेवढं शोधून काढणार का हो. बघा थोडस. भाई काय सांगाल. जय महाराष्ट्र. नीलम गोरेताईंनी काल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ व्यक्त झाली. माझ्या माहितीप्रमाणे किंवा मी उद्धव ठाकरेंना इतक्या वर्ष जवळना पाहतोय. उद्धव ठाकरेंचा मातृश्रीचा जो आमचा अभ्यास सगळ्यांचा आहे ते पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये विशेष ही बाब आहे असं मला वाटत नाही. कॉमन आहे असं मला वाटतं. रामदास कदमचं मंत्रिपद काढून घेतलं. बाप मुख्यमंत्री बेटा कॅबिनेट मंत्री. दिवाकर रावतेसारख्या ज्येष्ठ नेत्याचं देखील मंत्रिपद काढून घेतलं. आणि असं संजय राऊत साहेब थोडा आपल्याकडे अभ्यास दांडगा आहे. राऊतसाहेबांचा अभ्यास दांडगा आहे. तेव्हा मग अपक्षांना मंत्रिपद दिली ज्यांचा पक्षवाढीशी काय संबंध नाही. त्याचा मागचं नेमका गोड बंगाल काय आहे. रावसाहेब आपण तेवढं शोधून काढणार का हो. बघा थोडस. तुमच्या ज्ञानामध्ये फरक पडेल. तुम्ही जरा तानाजी सावंतना एक फोन लावून थोडी तकलीफ घ्या आणि विचारून घ्या त्यांना मंत्री बनण्यासाठी काय करावं लागलं. रावसाहेबला थोडी तसदी घ्या ना थोडी. कशाला निरंतायला त्या महिलेला विचारायला बोलताय. तुम्ही एक काम करून घ्या. तुमच्या बाजूलाच आता जे आमदार झाले, मागच्या वेळेला सिटिंग आमदार असताना त्यांना तिकीट दिली गेली नाही. अशोक पाटील भांडूपचे त्यांची आमदारकी काढून घेण्यासाठी त्यांच्या हातात एबी फॉर्म दिला होता. तो काढून घेण्यासाठी किती मिठाई समोरच्याकडनं घेतले. रावसाहेबला घ्या ना अभ्यास करून थोडासा, माझी आपला विनंती आहे हो. विनंती आहे. पण कुणाची वकिली करताय आपण. कुणाची वकिली करताय. आणि आम्ही सगळे मिठाई देऊन थकलो हे तुम्हाला माहिती आहे चांगलं. रावसाहेब तुमच्याकडनं काय लपून नाही आम्ही ठेवलं ना कधी. मग तुम्ही त्या बाईच्या विरोधामध्ये, त्या ताईंच्या विरोधामध्ये एक सभापती आणि उपसभापती अशी चांगली चांगली पदं भूषणाव्या एका महिलेच्या बाबतीमध्ये असं बोलणं तुम्हाला शोभतं का हो संजय राऊत साहेब. मला असं वाटतं. जे आहे ते आहे स्वीकारा ना तुम्ही. आपण किती दिवस जरी कोंबडं झाकून ठेवलं ते आगवण्याशिवाय राहत नाही ना कोंबडं. एक निलमताई नाही हो. असं हजारो नगरसेवक बोलतील, आमदार बोलतील, माजी मंत्री बोलतील, हळूहळू सगळेच बोलतील आणि तुमची बोलती बंद होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. परंतु भाई संजय राऊत आता ज्या पद्धतीने टार्गेट करताय, सगळ्यांना टार्गेट करतो म्हणजे सत्ताधारी पक्षाचे. आता त्यांनी ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे नेते शरद पवारांच्या विरोधात देखील आता त्यांनी वक्तव्य केले. अहो ते बोलतात आणि पुन्हा मागे येतात. आता मी 2 दिवस आधी पुन्हा स्टेटमेंट पाहिली रावसाहेबांची की आमचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, अभ्यासू आहेत, आम्ही त्यांचे मी तेही ऐकलं. जे संजय राऊत साहेब जे बोलतात ते फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलतात. बोलायचं आणि पुन्हा मागे यायचं. हे महाराष्ट्र जवळून त्यांना पाहताही ना राऊत साहेबांना. ते बाळासाहेब असताना जे संजय राऊत होते ते संजय राऊत आता नाहीयेत. ते आता नाहीयेत. एवढं कशाला उठसूट फक्त एकनाथ शिंदे आज देखील बोलले एकनाथ शिंदेच्यावरती. एक दिवस त्यांचा असं जात नाही की ते एकनाथ शिंदेवरती ती बोलत नाही. म्हणजे कसं झालंय बघा. मोगलांचे घोडे ज्या वेळेला पाणी प्यायला जायचे ना तेव्हा त्या पाण्यामध्ये त्यांना संताई जण दिसायचे. बिचारे आमचे संजय राऊत सकाळी उठल्यापासून त्यांना फक्त एकनाथ शिंदे
पंतप्रधान आणि अमित शहा हे तिघजण पाण्यात दिसतात. त्याला काय करणार, त्याला औषध काही नाही. महाराष्ट्राला माहिती आहे, महाराष्ट्र ओळखतं. राऊत साहेबांची बिचारांची अडचण आहे, वकिली केली पाहिजे. उद्धव साहेबांची ही त्यांची अडचण आहे. शुभेच्छा त्यांना, खूप धन्यवाद.